राजाच्या खात्यात पडलं, अधोगतीला म्हणजे जनावराच्या जन्माला गेला. तो काय झाला? हरिण झाला. हरिण झाला. आणि दोन पतिव्रता स्त्रिया होत्या, त्या हरिणी झाल्या. त्या काय झाल्या? हरिणी. आणि नणग्या हरणीला दोन पाडसं झाली, मोठी गरोदर होती. इथपर्यंत हे कथा. दुसऱ्या कथेला काय सुरुवात झालेली आहे? इंद्रसभेमध्ये इंद्राचा सेवक भूतसेन नावाचा चाकर होता. आणि काय त्यानं मध्यप्राशन केलं होतं की काय, की सेवेला अंतर पडला महाराज इंद्राच्या. इंद्राला राग आला, इंद्रानं शाप दिला, तू पृथ्वीवर चंड भिल्ल म्हणून जन्माला येशील. ताबडतोब पृथ्वीवर चंड भिल्ल म्हणून तो त्या ठिकाणी भूतसेन भिल्ल वंशामध्ये जन्माला आलेला आहे. आपले नवरा बायको व्यवस्थिशीर असणारं जंगलामध्ये राहायला लागले. एका दिवशी चंड भिल्ल शिकारीसाठी असणारे जंगलात असणारा गेलेला आहे. दिवसभर हिंडला. शिकार त्याला काही मिळालीच नाही. एखादा दिवस होते, एखाद्यावर होते असं महाराज, काही मिळू शकत नाही, शिकारच मिळाली नाही. रागावून गेलेला आहे. जवळ एक महादेवाचं मंदिर होतं आणि तिथं गजर चालू आहे. काय गजर चालू आहे मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळे माग म्हणा. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. महाशिवरात्रीचा दिवस. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. महादेव मंदिरामध्ये गजर चालू आहे. ऐकलं यानं आणि हेटाळणी करायला लागला. काय हे मूर्ख लोक ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय असं म्हणायत म्हणून हेटाळण्यानं याने म्हणायला सुरू केलं. ओम नमो शिवाय. ओम आदर नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही, भाव नाही, काय नाही. हेटाळणी एकदम निंदा केली सर, तिरस्कार केल्यासारखं असं हेटाळणी रूपानं देवाचं नाव घ्यायला लागलं. आणि दिवस मावळून गेला तरी शिकार सापडणार. मग फिरता एक पाण्याचं सरोवर दिसलं. मग जरा बरं वाटलं. या सरोवराला जनावर असणारं पाणी पियाला येतात आणि आपल्याला आता शिकार सापडते. म्हणून तिथं एक बेलाचं झाड होतं. त्या झाडावर चढला महाराज आणि झाडावर चढला. कशासाठी चढला? मी जर इथंच उभं राहिलो तर मला पाहून जनावर येणार नाही, म्हणून बेलाच्या झाडावर गेला. असं गच्च पानानं भरलेलं बेलाचं झाड, फांद्या भरपूर त्या ठिकाणी अशा पानानं भरपूर भारून आलेल्या. त्याला ती पाणीची दिसना की हो,
पुढचं पाणी दिसना, एक एक पान तोडायला लागला, खाली टाकायला लागला आणि ते ओम नो शिवायचा एक टकळा लागला. ते भावनेनं नाही, श्रद्धेनं नाही, हा शिवरात्र आहे देवाचं नाव घ्यावं ही भावना नाही. हे मूर्ख काय ओम नमो शिवाय म्हणालेत म्हणून तेच उग छंद त्याच्या मुखाला लागलेला आहे. ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय म्हणाला आणि बेलाचे पानं खाली टाकायला. एक पसा पाणी एक बिलवदळ पूजन केवळ शंभूचे. महाराज त्या ठिकाणी महादेवाला काही जास्त लागत नाही. महाराज आवड तुला बेलाची शंकरारी, आवड तुला बेलाची. पानं टाकीत आहे आणि भूमीमध्ये महाराज जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारखीपणे ठाव चळले चुकविला. मोठं धन असणार त्या ठिकाणी भगवंताची असणारी मूर्ती झाकून होती आणि ज्या मूर्तीची कधीच पूजा होत नाही, कोणी त्याला ढुंकून बघत नाही, अशा मूर्तीची जर पूजा आपल्या हातून झाली अगणित पुण्य लागते. महाराज अगणित. एरवी केव्हाही पूजा केली तर. आणि हा तो दिवस तर महाशिवरात्रीचा पर्वकाळाचा दिवस. मुखानं ओम नमो शिवाय म्हणतो. एक एक बेलाचं पान टाकलंय, लाखोली त्या ठिकाणी 1,00,000 बेल त्या ठिकाणी पडले. ते कशावर पडले? महादेवाच्या पिंडीवर पडले. महाराज कसंही देवाचं नाव घ्या, त्यामुळे भावानं श्रद्धेने घेतलं नाही. महाराज आता बी आहे, बी असं बी फेकून द्या जमिनीमध्ये, वापशाच्या जमिनीमध्ये बी फेकून द्या, उलट पालत उघडं तिकडं कसं पडू द्या, वरून पाणी पडलं की निघतेच. त्याला असा शेंडाच वरी ठेवावं असं काही नाही, कसंही टाका. तसं देवाचं नाव कसंही घ्या महाराज, त्या ठिकाणी कसंही घ्या. हरी बोला देता घेता सर्व कार्य करता. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला. सर्व कार्य करता हरी बोला. त्याच्या सगळं चाललं. कोणतंही कार्य करू लागल्या तर तुम्ही देवाचं नाव घ्या. हे श्रद्धा नाही, भाव नाही, काहीच नाही. महाराज ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय त्या ठिकाणी हेटाळलेलं म्हणू लागला. महादेव शंभू महादेव प्रसन्न झाले महाराज. कारण कधीच माझ्या अंगावर बेलाचं पान कोणी टाकलं नाही. आज महाशिवरात्र, लाख बेलाचे पानं आणि ओम नमो शिवाय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट उपवास. सकाळपासून पाणी सुद्धा पिले नाही. महाशिवरात्रीचा उपवास घडला. लाखोली बेलाची वाहण्यात आली. मुखामध्ये नामचिंतन आहे. शंभू महादेव प्रसन्न झाले आणि यमराजाला सांगितलं जा, त्याला काय मागील ते त्याला द्या. यमराज कुणीकडे आले? त्या भिल्लाकडे आले. त्या यमराजाला पाहिल्याबरोबर यमराजाची आकृती मग यमच होय महाराज. पाहिलं की हे घाबरलं. घाबरल्याबरोबर अरे बाबा घाबरू नकोस, तुला काय मागायचं आहे ते माग. शंभू महादेव प्रसन्न झालेले आहे. काय मागायचं ते माग. त्यावेळेस असं म्हटल्यानंतर जरा बरं वाटलं त्याला. आणि महादेव प्रसन्न झालेत का? मला जे म्हणलं ते माग असं म्हणालेत का? मग माझं एकच मागणं आहे, अज्ञान होतं महाराज. मला उद्धार हो, मला महादेवाचीच प्राप्ती हो, असं थोडं त्याला ते ज्ञान नाही, काही नाही. काय मागितलं महाराज? मला पक्ष्याची आणि जनावरांची भाषा कळली पाहिजे, दुसरं काही नाही. मला पक्ष्याची आणि जनावरांची भाषा कळ. तथास्तु म्हणून निघून गेले. विठ्ठल गेला तो यमराज निघून गेलेला आहे. आणि हा
वाट बघायला आहे. आता मला पक्ष्याची आणि जनावरांची भाषा कळण्याचं वरदान दिलंय. केव्हा पक्षी येतील, केव्हा जनावर येतील, एकमेकाला केव्हा बोलतील, कसं मी भाषा ऐकेल हे उत्सुकता मला. तेवढ्यामध्ये एक हरिण असं तहानेलं उड्या मारीत मारीतच आलं आणि यानं अगोदरच जाळं त्या सरोवराच्या काठावर टाकून ठेवलं होतं. तहान लागली म्हणून यानं पुढे वगैरे काही बघलंच नाही. त्या हरणानं असा उड्या मारीत 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 जाळ्यात उडी पडल्याबरोबर उड्या गेल्याबरोबर अडकलं मारत. धाड किऱ्या जमिनीवर पडलं नाही. त्याला बाण लावून आता त्याला मारा. तेवढ्यामध्ये दुसऱ्या नंबरची हरणी आली मला तिथं आली. यानं मारायचा बाण त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि आल्याबरोबर पाहिलं तिलाही थांब लागली. पाणी पिण्यासाठी सरोवराकडे आलेली, मात्र पती जाळ्यात पडलेले आहेत. बघितल्याबरोबर गहीवरून आला तिचा कंठ. त्याच्या मुखावर तोंडावर तोंड ठेवलं तिनं आणि दुःख करायला लागली. आतापर्यंत असणारा आपण काय आनंदानं संसार केला, आता तुमची आमची ताटातूट होत आहे. माझ्यापासून तुम्ही दूर जात आहात, मात्र मी या ठिकाणी तुम्हाला सोडून मागे राहणार नाही. मी तुमच्या बरोबरच येईल. असा संवाद चालू आहे. हे कोण ऐकायलंय? पारधी ऐकायलंय. जनावर असून किती गोड बोलाले, हे सगळं ऐकायलंय. महाराज मारायचं विसरून गेलं त्याला. त्यावेळेस पारधी म्हणतो, जा लवकर, मी तर अडकून पडलो, माझं तर मरण अटाळ आहे, मात्र तुला बाण मारून पारधी मारून टाकी. 2 पाडसं तुझे असणारे घरी आहेत, जा. लेकरं परदेशी होतील आपली. ती म्हणाले, कवनाचे मायबाप, कवनाचे घनभूत, मृग जळवत जाईल रया. अरे कोणाचे मायबाप, कोणाचे घनभूत, लेकर बाळ कोणाचे. या ठिकाणी माझा पती परमेश्वर गेल्यानंतर मी मागे राहणार, देवालाही मान्य नाही आणि जगामध्ये माझी चितू मला त्या ठिकाणी काय तुच्छ अशा प्रकारचं मानतील. माझं जीवन व्यर्थ अशा प्रकारचं जाईल, म्हणून मी तुमच्या सोबतच येईल. असा संवाद चालू आहे. तेवढ्यामध्ये वडील हरणी आली मला. ती गर्भवती होती. ती आलं त्या ठिकाणी. पाहिलं तर त्या ठिकाणी काय जाळ्यामध्ये पती पडलेला आहे आणि म्हणायला लागली, तू इथं कशाला थांबलीस, जा. फारच तुझे असणारे त्या ठिकाणी घरी आहे, त्याला पाजव, जा. मी इथं थांबते पतीजवळ आणि मी वडील असणारी पत्नी आहे, मी धर्मपत्नी आहे आणि पती संग सहगमन करण्याचा वडील पत्नीला अधिकार असतो. मी पहिल्यांदा त्याच्यासोबत जाते आणि तुला लेकरं आतं, तू जा. त्यावेळेस ती म्हणायला लागली, तू गर्भवती आहेस, बाल हत्येचं पातक असणार तुला लागल, पारद्यानं जर बाल मारला तर तू इथून लवकर जा. असा संवाद चाललाय मला, संवाद चाललाय. त्यावेळेस एक मोठी हरणी म्हणते, जा तू, लेकर असणार फार वाट पाहत आहेत आणि आम्ही कुठंच जाईना, आम्ही इथंच थांबतो, जा. म्हटल्यानंतर ती पळत गेली महाराज पिल्ल्याकडे, पाजविली पिल्ल्याला आणि पिल्ल्याला सगळी हकीकत सांगितली. असं जाळ्यात असणारी माझी पती पडलेली आहे, आता तुमची माझी एवढीच भेट आणि तुम्ही सुखानं राहा, असं लेकराला बोलायली होती बाई. ती म्हणायला लागली, तुम्ही माय बाप गेल्यानंतर आमच्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे, आम्ही बी तुमच्या सोबत येऊ. राहिले नाहीत मला. लेकरं माई संघ आले आणि तिथं 5 त्या ठिकाणी थांबले. एक हरिण, 2 त्याच्या बायका आणि 2 पिल्ले आणि त्याच्यामध्ये आता स्पर्धा लागली. ते म्हणाले मला आधी बाण मार, ते म्हणाले मला आधी बाण मार. पिल्ले म्हणाले, आमचं मांस फार असणार, काय कवळं फार गोड असतील, लवकर आम्हाला मार मायबापाच्या अगोदर, आमचं मांस खा, नंतर माझ्या मायबापाला. हे ऐकायला पारधी ते झाडावर उतरलं महाराज आणि ते म्हणाले, तुम्हाला कोणालाही मारणार बाबा, कोणालाच मारणार.
आणि तुम्ही फार अशा प्रकारचे साथीपतीचे जनावर आहात. तुमचं बोलणं ऐकून मी फार अशा प्रकारचा आनंदी झालो. त्यावेळेस ते म्हणायला लागले, तू इथं जर मारीत नसेल, चल घराकडं चल. तुला इथं मारून घराकडे न्यायला आमचे वजे होतील. चल आणि घरी मार आणि तिथं आमचं असणारं मांस काय. म्हणून त्याला पुढे घालून घराकडे नेले. मला घराकडे नेल्यानंतर कशाचं मारणं, कशा इमान आलेलं आहे. आणि त्या हरणाला आणि त्या 2 हरणीला 2 पिल्ले 5 जणाला इमानात नेलेलं आहे. आणि तिथल्या त्या इमानाच्या असणाऱ्या त्या चित्रगुप्त नावाचे किंवा काही कधी देवदूत आले असतील, त्यांनी सांगितलं, तुला नेण्याच्या योग्यतेचा तू अजून झाला नाहीस. तुझे असणारी पातक गेलेले आहेत. मात्र अजून संचित प्रारब्ध तुझं काही शिल्लक आहे. 1 वर्ष महादेवाची असणारी तू पूजा कर, जापे अशा प्रकारचा कर. पुढल्या वर्षी असणारं तुला घेऊन जा. 1 वर्ष त्यानं पूजा केली आणि दुसऱ्या वर्षी भिल्ल पानवडी बैसाला आणि तो कैलासाची नेला म्हटल्यासारखं महाराज त्याला दुसऱ्या वर्षी कैलासाला नेला. अशा प्रकारची शिवरात्रीची कथा महादेवानं पार्वतीला सांगितलेली आहे. ती कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर